नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2026चा खरीप हंगाम जवळ येतोय आणि आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, यावर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर नक्की कोणते बियाणे निवडावे. अनेक शेतकरी जुन्याच पद्धती वापरतात आणि मग एकरी 3 ते 4 क्विंटलवर समाधान मानावं लागतं. तर मित्रांनो, आता काळ बदललाय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 2026ची टॉप व्हरायटीबद्दल माहिती घेणार आहोत. तसेच आपण जुन्या पद्धतीने लागवड न करता नवीन पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन कसे मिळवायचे आणि एकरी 15 ते 18 क्विंटलपर्यंत उत्पादन कसे घ्यायचे, एवढंच नाही तर यामध्ये आपण अशी व्हरायटी पाहणार आहोत जी मर आणि वांज रोगाला अजिबात बळी पडत नाही. कमी पावसात किंवा हलक्या जमिनीत जोमाने म्हणजे चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाते आणि शिवाय ज्यांचे शेंगांची सेटिंग पाहून तुम्हीही थक्क व्हाल. जर तुम्हाला यावर्षी तुरीतून लाखोंचे उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धी माहिती ही नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. चला तर मग मित्रांनो, आपण 2026ची टॉप व्हरायटी या ठिकाणी बघूया की 2026ची टॉप व्हरायटी जे आपल्याला कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणार आहे. शेतकरी मित्रांनो, तूर ही शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेली एक प्रगत आणि उच्च उत्पादन देणारी सुधारित तूर जात आहे. ती म्हणजेच अंकुर सीड्स. अंकुर सीड्स म्हणजेच अंकुरची चारू. तर आपण जी काही ही अंकुरची चारू म्हणजेच विदर्भ आणि महाराष्ट्रातील हवामानासाठी चांगली मानली जाणारी व्हरायटी आहे. तर चारू तूर व्हरायटीची प्रमुख वैशिष्ट्ये जर आपण याचा कालावधी जर बघितला तर मिडियम ड्युरेशन, तर ही तूर साधारणतः 155 ते 165 दिवसात काढण्यासाठी तयार होत असते. तर या ठिकाणी जर आपण वाढ बघितली मित्रांनो, तर या वाणाचे झाड अनिश्चित म्हणजेच वाढणारे असते, ज्याला भरपूर फांद्या येतात. यामुळे झाडाला शेंगा देखील जास्त प्रमाणात लागत असतात. तसेच शेंगा आणि दाणे याच्या शेंगा हिरव्या रंगाच्या असतात, ज्यावर तपकिरी रेषा असतात. दाणे तपकिरी रंगाचे टपोरे आणि वजनाने जड असतात. दाण्याचे जर आपण या ठिकाणी वजन बघितलं तर याच्या 100 दाण्यांचे सरासरी वजन 10 ते 11 ग्रॅम एवढे असते. तसेच मित्रांनो, मर रोग प्रतिकार शक्ती म्हणजेच ही मर जात मर रोगास म्हणजेच वाईल्ड डायजेसमध्ये ते चांगली प्रतिकार आहे, ज्यामुळे पिकाचे नुकसान कमी होते. उत्पादनाची क्षमता म्हणजे योग्य व्यवस्थापन केल्यास हे वाण एकरी आपल्याला चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाते. पेरणीची वेळ जर या ठिकाणी बघितली मित्रांनो, तर जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 2रा आठवडा हा काळ पेरणीसाठी योग्य मानला जातो. तसेच मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर अंकुर ही तूर व्हरायटी म्हणजे अनुभवातून विकसित झालेली व्हरायटी आहे. म्हणजेच वर्षानुवर्षे चांगल्या पद्धतीचं रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन शेतकरी या व्हरायटींपासून घेत आहे आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती म्हणजेच चारू अंकुरची चारू ही व्हरायटी ठरली जात आहे. त्यासाठी म्हणजे अनुभवातून चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, म्हणून अनुभवातून विकसित केलेली ही जात ही व्हरायटी म्हणजेच अंकुरची चारू. तर खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी लागवड करायला विसरू नका. तसेच अंकुर चारू ही जात ज्यांच्या टपोऱ्या दाण्यांमुळे आणि मर रोगाला प्रतिकार करण्याच्या क्षमतेमुळे बाजारपेठेत चांगला भाव मिळवून देते. मित्रांनो, माहिती कशी वाटली शेअर करा मग तुमच्या जास्तीत जास्त तूर लागवड करत असलेल्या शेतकऱ्यांना. आणि हो, अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, तूर पिकामध्ये जर तुम्हाला नियोजन पद्धत बदलायची असेल आणि कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर आत्ताच प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये तुरी पिकाविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. चला तर मग फॉलो करा अमृत पॅटर्न.